श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। तर उद्या आहे 6 फेब्रुवारी 2024। तर उद्या आहे षटतिला एकादशी। तर ह्या नावामध्येच आपल्याला लक्षात येतं षट म्हणजे सहा प्रकारच्या तिळाचा उपयोग या दिवशी आपल्याला करायचा आहे। तर षटतिला एकादशी दिवशी सकाळी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ मिश्रित आंघोळीचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे, त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे। त्यानंतर तुम्ही तिळाचं उपटन तयार करू शकता। तर हे उपटनानेच आपल्याला आंघोळ करायची असते। तर दुसरा ह्या वापर झाला। तिसरा जे काही आपण तर्पण करतो किंवा दान अर्ध देतो, तर ह्या सूर्याला अर्ध देणे यामध्ये सुद्धा तीळ घालायचे आहेत। तसेच जे तर्पण विधी करतात, पितरांना तर्पण दिले जाते, यामध्येही तिळाचा वापर करायचा आहे। त्याचबरोबर जो आपण देवाला नैवेद्य दाखवतो, तर त्या नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला तिळांचा वापर करायचा आहे। जोही तुम्ही नैवेद्य ह्या दिवशी मग तिळांच्या लाडूंचा असेल किंवा तिळाची वडी असेल, तर ह्या दिवशी आपण तो नैवेद्य आपल्याला नैवेद्यामध्ये सुद्धा तिळाचा वापर करायचा आहे। तर जेव्हा आपण देवांना आंघोळ घालतो, भगवान विष्णूंना तसेच आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला, तर ह्या मूर्तीच्या जेव्हा आपण षोडशोपचारे पूजन करत असतो, तेव्हा त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तीळ मिश्रित पाण्यानेच आपल्याला या देवांना सुद्धा स्नान घालायचं आहे। तर तिळाचे भोजन ह्या सर्व प्रकारांनी नैवेद्याने ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे। स्वामींची सुद्धा षोडशोपचारे पूजा करायची आहे। पिवळी फुलं वस्त्र स्वामींना अर्पण करायचे आहेत। तसेच विष्णूंना तिळाच्या अक्षदांनी आवर्तने करायचे आहेत। श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे। संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे आणि ह्या दिवशी तिळाचं किंवा दिवाचं दान करण्याला खूपच महत्त्व आहे। अशी मान्यता आहे की असे दान केल्यास श्रीहरिकृपेने विष्णुलोकी स्थान प्राप्त होते। तसेच जर आपण तांब्याचा जो कलश असतो, म्हणजे त्या कलशामध्ये किंवा तांब्याच्या ताम्हणामध्ये आपल्याला तीळ भरून जर ते तिळाचे दान केले, तर त्याचंसुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। तर अशा प्रकारे आपल्याला षटतिला एकादशी दिवशी उपवास करायचा आहे। पारणे दुसऱ्या दिवशीच फेडायचे आहे। कुठलीही एकादशी त्या दिवशी सोडता येत नाही, मांसाहार वर्ज्य आहे। तसेच जास्तीत जास्त आपण विष्णू सहस्त्रनाम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि एकादशीचे हा उपवास आपल्याला करायचा आहे। तसेच तुम्ही आदल्या दिवशीच आपल्याला एकादशी दिवशी कधीच तुळशीच्या पत्र तोडायचे नाही, ते आदल्या दिवशीच तोडायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने एकादशी साजरी करता येईल। सगळ्यात महत्त्वाचं आहे षटतिला एकादशी म्हणजे तिळाचं महत्त्व असतं। तर षट म्हणजे 6 प्रकारचे उपयोग आपण तिळाचं करू शकतो आणि आपल्याला ह्या षटतिला एकादशीला जास्तीत जास्त ह्या तिळाचं दान करायचं आहे। तिळांच्या वस्तूंचं दान करायचं आहे। तीळ दान करायचे आहे। तुम्ही मंदिरात करा, एखाद्या गरजूला करा, यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जे करायचं आहे त्या प्रकारे आपण करू शकतो। त्याचप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त तिळाचा वापर करून दिवसभरातल्या ज्या आपल्या दिनचर्या आहे, देवाचा नैवेद्य आहे, देवाची पूजा आहे, या सर्वांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त तिळाचा वापर करायचा आहे। तर आजची ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।